पुण्यातील मध्यवस्तीत दिवसा ढवळ्या खुनाचा थरार। बाजीराव रस्त्यावर तिघा अल्पवयीनांनी एका 17 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण खून केला आहे। या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली असून पोलिसांनी काही तासातच तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे। ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी 2:15च्या सुमारास बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ घडली। मयंक सोमदत्त खराडे वय 17 राहणार साने गुरुजी नगर PCMC कॉलनी हा आपला मित्र अभिजित इंगळे सोबत दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या तिघा अल्पवयीनांनी त्यांना अडवले आणि कोयत्याने हल्ला चढवला। मयंकच्या डोक्यावर, मानेवर आणि तोंडावर वार करण्यात आला। हा हल्ला इतका भयंकर होता की मयंक जागीच कोसळला आणि मृत अवस्थेत पडला। आरोपींनी चेहऱ्यावर मास्क घातले होते। हल्ल्यानंतर त्यांनी वापरलेले शस्त्र घटनास्थळी टाकून दुचाकीवरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। CCTV फुटेजच्या आधारे केवळ काही तासातच पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। आश्चर्य म्हणजे या खुनातील मास्टरमाइंड फक्त 15 वर्षाच्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। घटनेनंतर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, परिमंडळ 1 चे उपायुक्त ऋषिकेश रावडे आणि खडक विश्रामबाग तसेच फरासखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। या घटनेनंतर मध्यवस्तीत काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। दिवसा ढवळ्या झालेल्या या निर्घृण खुनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अल्पवयीन मुलांमधील वाढता गुन्हेगारी प्रवृत्तीचा हा आणखी एक धक्कादायक नमुना असल्याची चर्चा शहरात सुरू आहे।